7.1 मधला find the volume of cone if the radius of its base is 1.5 centimeter. Volume of cone, कोणाला कनेक्शन volume of cone and its perpendicular height is 5 centimeter. Perpendicular height किती आहे बेटा 5 centimeter. Find the volume of cone if the radius of base, हा काय radius of base आहे आणि हे काय बेटा height. बरोबर आहे. रेडियस किती आहे सांगा बरं का 5 सेंटीमीटर आहे. 1.5 असेल 1.5 आहे. हाईट किती आहे बेटा 5 सेंटीमीटर आहे. 5 सेंटीमीटर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय r स्क्वेअर dx. आता इतर पुढे करता येते तुम्हाला भागाकार गुणाकार. ठीक आहे 1/3 * 3.14 1.5 1.5 * 5 आन्सर काय येते बेटा 11.775 सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ कोन किती आहे बेटा 11.775 सेंटीमीटर क्यूब. द डायमेन्शन ऑफ क्यूबॉइड आर. क्यूबॉइडचे डायमेन्शन काय सांगा बरं का बेटा 44 11 आणि 12 काय सांगा 44 सांगा. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ क्यूबॉइड 44 सॉरी 21 असेल बाकी असेल. क्यूबॉइड कसा असतो माहिती आहे ना आपल्याला. क्यूबॉइड कसा असतो बरोबर आहे का नाही. दॅट इज द क्यूबॉइड. 44 हे काय लेंथ ब्रेड्थ आणि हाईट. लेंथ ब्रेड्थ आणि हाईट. इट इज मेल्टेड ॲट अ कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेल्ट. त्याला मेल्ट करा. काय करायला मेल्ट करा. मेल्ट केल्याच्या नंतर त्याच्यापासून काय तयार करण्यात आलेला कोन तयार करण्यात आले. त्या कोनची हाईट किती आहे सांगा बरं का बेटा 24 सेंटीमीटर आहे. किती हाईट आहे 24 सेंटीमीटर आहे. फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. त्याचा बेसचा रेडियस तुम्ही फाइंड आउट करा. आता ह्याच्यामध्ये एरिया तर तुम्हाला मिळाला आहे. एरिया तर ऑलरेडी मिळालेला आहे. मग कोन इज मेड बाय मेल्टिंग द क्यूबॉइड. क्यूबॉइडला मेल्ट करून काय तयार करण्यात आलेला आहे कोन करण्यात आलेला आहे. तर दोघांचा व्हॉल्यूम कसा आहे सेम. कारण कोन पासून काय तयार नाही क्यूबॉइड पासून काय तयार झालं कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला सांगा 1/3 पाय r स्क्वेअर h. लेंथ ब्रेड्थ हाईट 1/3 पाय r स्क्वेअर इंटू काय बेटा h किती हाईट किती आहे 24. हाईट किती आहे 24. कुणाची हाईट करणार आहोत कोन किती होणार आहे 24. कशापासून क्यूबॉइडला मेल्ट केल्याच्या नंतर. इकडे काय बेटा लेंथ ब्रेड्थ हाईट. ओके आणि याच्यात कटिंग किती येते 2 येते. कटवा कटवी केलं तर डायरेक्ट इथे बी करता येते. एकमे वेदनी 4 84. ठीक आहे. लास्टला ज्यावेळेस तुम्ही याला सॉल्व करसाल तर आन्सर किती येणार आहे सांगा बरं का 21 सेंटीमीटर. फक्त काय महत्वाचं आहे फॉर्म्युला कोणता युटिलाइज करायचा वापर करायचा तेवढा एकच कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये महत्वाची आहे. रेडियस ऑफ द कोन किती ते सांगा बरं का 21 सेंटीमीटर. हाऊ मेनी सेंटीमीटर बेटा कम ऑन किती 21 सेंटीमीटर. किती ते सांगा लवकर बोला. कालची मॅच बघितलं का नाही. नंबर 1 माहौल. Observe the measure of pots in below figure. How many jugs of water can the cylinder pot hold? आता ह्याच्यामध्ये किती जग पाणी भरेल किती जग पाणी याच्यामध्ये भरेल. मग पहिल्यांदा काय करावं लागेल ह्याचा एरिया. पुन्हा काय काढावं लागेल ह्याचा एरिया आणि दोघांचं कंपॅरिझन करून आपल्याला उत्तर काढता येतं. आता बघा कोनिकल वॉटरिंग याचा रेडियस किती आहे सांगा बरं का 3.5. हाईट किती आहे 10. इथे काय वापरावं लागेल कोनचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ कोन. तुम्ही एक वेगळं काढा बेटा सोपं जाईल तुम्हाला. एकदा व्हॉल्यूम ऑफ कोन काढा आणि एकदा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढा. ठीक आहे बेटा उलट सोपं जाईल तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला सांगा 1/3 * पाय r स्क्वेअर. पायची किंमत काय 3.14 किंवा राहू द्या पायला इकडला पाय कटला का नाही हो. आता ह्याची हाईट किती आहे सांगा बरं का 10 सेंटीमीटर. याचा रेडियस किती आहे 3.5. इकडे या व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर याचा व्हॉल्यूमचा हाईट किती आहे सांगा 10. रेडियस किती आहे सांगा 7 किती आहे बेटा 7. त्याचं काय ते 3.5 ह्याचं 2. त्याचं 3.5 ह्याचं काय ते 2. काय ते 2 बेकबे बेदुनी 4. इकडला भागाकार इकडे जो काय होतो गुणाकार.
ठीक आहे, आन्सर काय ते 12. काय ते बेटा आन्सर 12. काय ते आन्सर 12 त्या ठिकाणी त्याचा आन्सर येतो. नंबर ऑफ कोनिकल जग्स रिक्वायर्ड टू फिल अप सिलेंड्रिकल पॉट कंप्लीटली किती आहे सांगा बरं का 12. A cylinder and a cone have equal base. एक सिलेंडर आहे आणि कोन आहे, दोघांचा बेस कसा आहे सेम आहे. दोघांचा बेस सेम म्हणजे दोघांचा रेडियस सुद्धा सेम, दोघांचा डायमीटर सुद्धा सेम आहे. द हाईट ऑफ सिलेंडर, हाईट किती आहे बघा बरं का 3 सेंटीमीटर. हाईट किती आहे 3 सेंटीमीटर. एरिया ऑफ बेस, हा जो बेसचा एरिया आहे तो किती आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ए बाई इकडे बघ, सेंटीमीटर 100 सेंटीमीटर स्क्वेअर. The cone is placed upon the cylinder. आणि हा कोन कशाच्या वर ठेवण्यात आलेला आहे सिलेंडरच्या वर ठेवण्यात आलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर, जे काही व्हॉल्यूम आहे त्या सॉलिड फिगर, एकूण व्हॉल्यूम किती आहे सांगा बरं का 500 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द हाईट ऑफ द फिगर. काय काढायची हाईट ऑफ द फिगर. उरलेल्याचा पहिला काय काढायला लागेल एरिया. मग त्याच्यावर काय काढता येते एरिया इज इक्वल टू सॉइडचा फॉर्म्युला वापरायचा. जे काही आहे व्हॉल्यूम ऑफ आता जे वापरला आपण काय बेटा 4/3 टू पाय स्क्वेअर एच. ठीक आहे. लेट द रेडियस ऑफ बेस ऑफ पार्ट बी काय बेटा आर. हाईट ऑफ सिलेंडर काय बेटा 3. हाईट ऑफ द कोन काय समजा h2 आहे. एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय सांगा बरं का बेटा. एरिया ऑफ सर्कलचा काय पाय आर स्क्वेअर. किती आला मग 100 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर फॉर्म्ड बरोबर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस काय बेटा व्हॉल्यूम ऑफ कोन. याच्यातून काय कॉमन निघतं बघा पाय स्क्वेअर पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअरची किंमत किती होती आतावरील 100. पाय स्क्वेअरची किंमत किती होती 100. 100 इथं किती ठेवलं सांगा 100. हाईट पहिल्याची किती आहे 3. h2 डिवाइडेड बाय 3. आता याचं काय होतं सांगा बरं का. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो, इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो सांगा लवकर भागाकार. इथून पहा बेटा पाय स्क्वेअर कॉमन आहे बाहेर निघालं. मग काय आलं सांगा बरं का 500 बरोबर h1 प्लस h2 बाय 3. 500 बरोबर हे पाय स्क्वेअरची किंमत काय होती बेटा इथे 100. काय होती इथं 100. h1 किती आहे 3. हे किती आलं 500 भागिले 100. 3 3 1 3 3 2 6 3 3 9 भागिले 3. हे आला 5. इकडला भागाकार इकडे तुम काय झाला बेटा गुणाकार इज इक्वल टू 9 प्लस h. 15 बरोबर काय बेटा 9 प्लस h. h बरोबर 15 मधून 9 गेले तर आन्सर काय येते 6. बघा किती आला 6. एकाची हाईट किती आली बेटा 6 आणि वरच्याची हाईट किती आहे 3. 6 आणि 3 ऑटोमॅटिक काय ते सांगा 9. मग टोटल हाईट किती येणार 9 सेंटीमीटर. किती हाईट येणार. पुढचा प्रॉब्लेम पहा बेटा. अ सिलेंड्रिकल बकेट ऑफ डायमीटर. बकेट कोणत्या शेपचा आहे बघा गणित वाचा एकदा सर्वांनी. इतिहास भूगोलचा करायला लागते रे. अरे हे ना ते इतिहास भूगोलची उत्तरपत्रिका दे ना दुसऱ्याला बी अभ्यास करायला. खाली करता इतिहास भूगोलचा मागच्या बोर्डाचा पूर्ण आतापर्यंतच्या जेरॉक्स मारून घ्या बेटा तुम्ही सर्वांनी. ते घंटा ठेवून ते पुस्तक छापा देणार प्रकाशनला माझ्या नावावर. हा केळी बॅग मला तुला पुरस्कार देत का म्हणून का 1 डझन केळं नाही मला सर आंबे देतो 2च आंबे तुला. त्यानंतर ते बी नाही म्हणलं सर हा म्हणता येईल काय
लवकर शब्द चिटकून आहे बरं का? Okay. A cylinder bucket of diameter 28 centimeter. Diameter खालचा किती आहे? Height 20 centimeter. Height किती बेटा? 20 centimeter. Was full of sand. When the sand in the bucket was poured on the ground, जमिनीवर टाकलं. Sand कोणत्या आकाराची होईल बेटा? कोनिकल शेपची. The height of the cone was 14 centimeter. Height of the cone किती आहे? 14 centimeter आहे. What was the base area of the cone? तर त्याचा बेस एरिया काय असेल? पहा, बकेट होता का नाही? जो बकेट आहे त्या बकेटचा जो बेस आहे त्याचा रेडियस किती आहे बेटा? 14 सेंटीमीटर. कारण डायमीटर किती होता? 28. हाईट किती आहे बघा बेटा? 20 आहे. हाईट किती आहे? 20 सेंटीमीटर त्याची हाईट. व्हॉल्यूम ऑफ द सँड इन द बकेट. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय बेटा सांगा बरं का? पाय आर स्क्वेअर सिलेंडरचा बरं का? पाय आर स्क्वेअर. कोनिकल शेपचा फॉर्म्युला काय? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. दोघांना एकतर सेपरेट करा नाहीतर एकमेकांच्या पुढे ठेवा. ठीक आहे? तर बघा फक्त काय कटलं रे? पाय पाय कटला. पूर्ण काय सांगा? 1/3 हा into R1 H1 R square H. पहिला कोण होता? व्हॉल्यूम ऑफ द सॅन्ड इन द कोनिकल शेप. व्हॉल्यूम ऑफ द सॅन्ड इन द कोनिकल शेप. ह्याच्यामध्ये मला सांगा काय उरलं? पाय आर स्क्वेअर उरला. बरोबर आहे. इकडला भागाकार तिकडे जाऊन काय होतं सांगा बरं का? गुणाकार. हा H2 आहे ना? H2 आहे. पहिल्याची हाईट काय होती बघा? व्हॉल्यूम ऑफ सॅन्डची हाईट बघा लवकर बघा फास्ट मध्ये. तर त्याची हाईट किती? 14. किती हाईट आहे बघा? 14. दुसऱ्याची हाईट बघा बरं का किती आहे? 14 आहे. बघा हाईट किती आहे? 14 आहे किती बेटा? हा काय राहिलं ना? 14 किती आहे? 14 आणि हाईट किती आहे बेटा? 20. हाईट किती आहे? 7 × 7 7 दूनी 14. 14 × 14. R1 स्क्वेअर इज इक्वल टू किती झालं? 22 × 22 22 दूनी 44. R1 स्क्वेअर हे किती झालं रे? 88 ना? 880 का रे? पाय आर स्क्वेअर. एक सेकंड ना. हे बघा बेटा समजून घ्या थोडं. आपण गोंधळामध्ये गडबड केली थोडं. सॅन्ड फ्रॉम द बकेट इज एम्प्टी टू द कोणत्या फॉर्म मध्ये? कोन फॉर्म मध्ये. पहिला काय करावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ द सॅन्ड कोणत्या शेप मध्ये? कोनिकल शेप मध्ये. कोणत्या शेप मध्ये बेटा? सांगा कोणत्या शेप मध्ये? कोनिकल शेप मध्ये. याचा फॉर्म्युला कोणता आहे? हा आहे. त्याच्यामध्ये काय काय दिले तुम्हाला? हाईट दिली. काय दिलंय? हाईट दिली. काय काढायचं तुम्हाला? बेस. एरिया ऑफ द बेस. व्हॉट इज द एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. काय काढायचं आहे? पाय आर स्क्वेअर काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला एवढं काढायचं. बरोबर आहे बेटा? इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो? गुणाकार. 14 × 14. इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो म्हणलं? गुणाकार. मग आता 22/7 हे जे काय असेल पहिला काय करायचं? कटवाकटवीचा कार्यक्रम करा. 44 × 44 हे किती येते? 800. हे 100 गुणिले 14 गुणिले 3. लास्टला काय करायचं? हे 14 कटलं. 14 कटलं. आन्सर काय ते बघा. एवढ्याला गुणाकार केल्यावर उत्तर काय ते बेटा? 2640 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ द बेस ऑफ कोन किती आहे सांगा? 2640 सेंटीमीटर स्क्वेअर. किती आहे सांगा? 2640